आम्ही वीर संताजी कोरपुडे विद्यालयाच्या विद्यार्थिनी आहोत। आज आम्ही इनोव्हेशन मॅरेथॉन 2025 मध्ये सहभागी झालेला आहोत। आजची इनोव्हेशन आयडिया सांगत आहे याला मी मयुरी सावंत। नमस्कार, माझे नाव मयुरी सावंत। आज आपला भारत देश कितीही प्रगतीपथावर वाटचाल करत असला तरी कचरा व्यवस्थापन अजूनही हवे तसे आढळत नाही। त्यासाठी काही नवीन कल्पना आपण पुढील प्रमाणे सादर करणार आहोत की ज्या अनुषंगाने आपण त्या राबवू शकतो व कचरामुक्त भारत बनवू शकतो। नमस्कार, माझे नाव क्रांती गायकवाड। आपल्या देशामध्ये अनेक प्रकारे उद्योग, शेती, व्यवसाय, घरगुती माध्यम यामधून प्रचंड प्रमाणात कचऱ्याची निर्मिती होत असते। आपण आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी जे काही नवनिर्मिती करत आहोत त्यामधूनही कचरा निर्मिती होत आहे। नमस्कार, माझे नाव अंकिता। आपणास माहित आहे की शासन योग्य स्तरावर योग्य प्रकारे कचरा विल्हेवाटासाठी प्रयत्नशील आहे। जसे की शालेय विषयात कचरा व्यवस्थापनावर आधारित शिक्षण देते। कचरा व्यवस्थापनावर आधारित स्वच्छता मॉनिटर यांसारख्या नव्या संकल्पना करतात। काही शहरांमध्ये खूपच कडक नियम आहेत आणि शहरी भागातील कचरा, ओला कचरा, सुका कचरा यांची योग्य प्रकारे विल्हेवाट करण्याचे देखील नियम आहेत। पण या गोष्टी आजही अपुऱ्या आहेत। यासाठी आम्ही सर्वजण काही नवीन संकल्पना घेऊन आलो आहोत। आपण जसे ग्रामपंचायत मिशन, हागणदारी मुक्त गावात अशा संकल्पना राबवल्या त्याचाच आधार घेऊन आपण प्रत्येक गावामध्ये ही स्पर्धा लावली पाहिजे आणि त्या गावात कुठेही कचरा दिसत नाही किंवा कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जाते त्या गावांना बक्षीस जाहीर केले पाहिजे। आपण जी नियम केला होता की ज्या घरी संडास नाही त्या घराला रेशन धान्य मिळणार नाही किंवा कोणती शासकीय लाभांश मिळणार नाही त्याचप्रमाणे यानंतर कचरा व्यवस्थापन या विषयावर सक्ती करू शकतो। असा कायदा निर्माण करावा की जो व्यक्ती कचऱ्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणार नाही त्याला आपण दंडात्मक कार्यवाही करावी। ग्रामपंचायतीच्या मदतीने आपण ठिकठिकाणी CCTV कॅमेरे बसवले पाहिजेत आणि सार्वजनिक ठिकाणी जो व्यक्ती कचरा टाकेल त्याला कार्यवाही केली पाहिजे। अशा प्रकारे जर आपण कायद्याचा वापर केला तर आपण स्वच्छ भारत सुंदर भारत हे मिशन सक्सेसफुल करू शकतो। आता मी तुम्हाला कचऱ्याचं व्यवस्थापन कसे करायचे तो डेमो दाखवते। अशा प्रकारे आपण ओला कचरा, सुका कचरा तसेच प्लास्टिकचा कचरा वेगवेगळा केला पाहिजे आणि प्रत्येक नागरिकाने 4R सिद्धांताचा वापर केला पाहिजे। 4R सिद्धांत म्हणजे काय तर प्रत्येकाने रियूज, रिड्यूस, रिकवर आणि रिसायकलचा वापर केला पाहिजे। जर आपण असे केले तर आपला भारत देश नक्कीच कचरामुक्त देश बनू शकतो। धन्यवाद।